आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। दिनांक 23 ऑगस्ट 2010 पूर्वीच्या नियुक्त सर्व शिक्षकांना TETच्या अनिवार्यतेतून कायमस्वरूपी वगळण्यात यावे। अनेक वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या शिक्षकांचा अनुभव, कार्यकुशलता, योगदान लक्षात घ्यावे या आणि अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। आज अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना यांच्यातर्फे कलेक्टर साहेबांमार्फत आपण माननीय पंतप्रधान तसेच राष्ट्रीय शिक्षण मंत्री प्रधान साहेब यांना आपण निवेदन देत आहोत की 2010 पूर्वीच्या शिक्षकांना जी TET माननीय सुप्रीम कोर्टाने लागू केलेली आहे तर तिच्यामध्ये सूट मिळावी। तर ती सूट मिळण्यासाठी एकतर संसदेमध्ये येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याला कुठं ना कुठं त्याच्यावरती साहेबांनी सर्वांचा विचार करून एक चांगली सकारात्मक भूमिका घ्यावी, कारण या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 लाख शिक्षक तसेच पूर्ण भारतभर 15 ते 20 लाख शिक्षक हे बाधित होत आहेत। त्यांचं येणारं जे भविष्य आहे तर ते भविष्यावरती एक काळे पडसाद उमटू लागले आणि म्हणून हे पूर्ण भारतभर 18 जून रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्वेकडून कलेक्टर साहेबांमार्फत माननीय पंतप्रधान तसेच शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिली गेली आहे। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मात्र विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे आपण त्याचं नियोजन आज केलेलं आहे आणि आम्ही आत्ताच माननीय जिल्हाधिकारी मॅडम आशिमा मित्तल मॅडम यांना भेटून आम्ही आमचं निवेदन दिलं। त्या म्हणल्या तुमचं निवेदन आम्ही वरती पाठवू आणि सकारात्मक अशी चर्चा मॅडमसोबत आमची झालेली आहे। TET ज्या दिवशीपासून NCTEनं लागू केलेली आहे ऑगस्ट 2010 पूर्वीची ज्यांची नियुक्ती ज्या शिक्षक बंधू भगिनींची नियुक्ती आहे तर त्यांना महाराष्ट्र शासन तसेच भारत शासनाने ही सूट देण्यात यावी, जेणेकरून शिक्षकांमध्ये जो एक प्रकारची जी भीती निर्माण झालेली आहे तर ती भीती कमी होईल, हे आमची मागणी आहे।